हाय हॅलो नमस्कार. मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी खास महिलांसाठी बनवते, कारण की जेंट्स लोक ही कामावरती जातात. घरातील निम्मी कामं ही महिला करत असतात. मुलांवरती लक्ष ठेवणं, घरातील भाजीपाला सामान हे सगळं आपण आणत असतो. म्हणून अशा काही 10 टिप्स सांगणार आहे ना, त्या अगदी काळजीपूर्वक ऐका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ सगळ्यांसाठी भरपूर उपयोगी ठरणार आहे. मी हा व्हिडिओ शेअर लाईकसाठी करत नाही आहे. आजचा व्हिडिओ डोळे उघडवण्यासाठी करत आहे. आज आपण रोज बातम्या बघतो, दिवसभर मोबाईल बघत असतो, रील्स बघत असतो. काही अशा बातम्या आल्या की आपण म्हणतो अरे बापरे, याच्या पलीकडे आपण काहीच करत नाही. महिलांवरती अत्याचार इथपर्यंतच नाही तर छोट्या छोट्या मुलींवरती सुद्धा अत्याचार होतोय. मुलींची फसवणूक होते, लहान मुलांची चोरी होते, अनोळखी लोकांचा वाढता वावर आणि समाजात वाढत चाललेली असुरक्षितता. आज मी शांत बसणार नाही, कारण आज शांत राहिलो तर उद्या आपल्या घरावरती ही वेळ येऊ शकते. हा व्हिडिओ कोणाविरुद्ध द्वेषासाठी नाही, पण सत्य, सावधगिरी आणि संरक्षणासाठी आहे. आज आपल्या आजूबाजूला जे बदल घडत आहेत ते खूप धोकादायक आहेत. अनोळखी लोक कुठून येतात माहिती नाही, कुठे जातात ते सुद्धा माहिती नाही. ओळखपत्राशिवाय फिरणारे, व्यवसाय करणारे, महिलांची दिनचर्या हळूहळू जाणून घेणारे, मुलींशी गोड बोलून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो. आजची मुलं निरागस आहेत, पण गुन्हेगार तितकेच हुशार झालेत. हे घे म्हणून फळ घे, चॉकलेट घे, खेळणे घे, आई बोलवते असं खोटं सांगतात. आणि ही लोक जास्त करून कुठे फिरत असतात सांगू का? जिथे मुलांची गर्दी असते तिथे, म्हणजे शाळा, दुकान, शाळेच्या बाहेर, सोसायटी किंवा ग्राउंड या परिसरामध्ये, गार्डनमध्ये, या परिसरामध्ये ही लोक फिरत असतात. म्हणून आपल्या मुलांना फक्त सभ्य बनवू नका, काही त्याचा उपयोग नाही आहे. तर मुलांना सतर्क बनवणं फार गरजेचं आहे. मुलांना नक्की शिकवा, अनोळखी व्यक्तीकडून काहीही घेऊ नये. नाव, शाळा, घर अजिबात सांगू नका. कोणी घाबरलं तर आरडाओरडा करायला सांगा. दिवसभरामध्ये काय झालं हे रात्री झोपताना आईने सुद्धा मुलांना विचारलं पाहिजे, किंवा मुलांनी सुद्धा आईवडिलांना सांगितलं पाहिजे. इतकं फ्रेंडली आपण आपल्या मुलांशी राहिलं पाहिजे, हे आईवडिलांनी लक्षात ठेवा. हल्लीचे दिवस खूप बेकार आहेत, त्याच्यामुळे जितकं मुलांशी व्यवस्थित राहाल तितकी मुलं आपल्याशी फ्री राहतात. तुम्हाला कळलंच असेल माझा विषय काय आहे. तर हा पहिला टॉपिक आहे, मुलं चोरी होत आहेत. 183 मुलं मुंबईमधून चोरी झालेत. मुलींची संख्या त्याच्यामध्ये जास्त आहे. आता ही मुलं चोरी करून कुठे जात आहेत, त्याचं काय करतायत हे आपल्याला माहिती आहे का? काहीच माहिती नाही. आणि कोण करतं हे सुद्धा आपल्याला माहिती नाही. पण मुलं चोरी होत आहेत आणि ही वेळ आता आपण फक्त ऐकण्यापुरतं आहे, पण आपल्यावरती सुद्धा येऊ शकते. म्हणून आपण सतर्क राहिलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना म्हणतो जा गा दुकानात जा, हे घेऊन ये, ते घेऊन ये. हल्लीची एक बातमी आता मी पाहिली, 14 वर्षाची मुलगी, आणि ती दुकानामध्ये कुरकुरे आणायला गेली होती. तर तिला फक्त टोचल्यासारखं झालं आणि त्याच्यानंतरचं तिला काहीही आठवत नाही की तिला काय केलं, कुठे नेली. पण ती मोठी मुलगी होती. तिला नंतर शुद्ध आल्यानंतर तो व्यक्ती फोनवरती बोलताना तिने ऐकलं की हा मी डीलर आहे. तिच्या लक्षात आलं, मोठी मुलगी असल्यामुळं तिच्या लक्षात आलं की ह्यांनी मला किडनॅप केलं आहे म्हणून. ती बाहेर निघाल्यानंतर तिथून ती पळाली आणि डायरेक्ट पोलीस स्टेशनला गेली. ही न्यूज बऱ्याच जणांनी ऐकली असेल, पाहिलीसुद्धा असेल. पण लहान मुलं हे नाही करू शकत ना. म्हणून आपल्या मुलांची काळजी, खास करून आपण आया घरी असतो, बाहेर जरी तुम्ही जात असाल ना तरी आपल्या मुलांची काळजी घ्या. मुलांना किडनॅप करून नेतात, पण त्या मुलांचं काय करतात हे सुद्धा बऱ्याच जणांनी जाणून घेतलं पाहिजे. कारण की आपण फक्त ऐकतो, कारण का ती वेळ आपल्यावरती आलेली नाही आहे ना. म्हणून आपण म्हणतो हा का किडनॅप केलं का, बस तेवढापुरता आपल्याला त्रास होतो. पण ज्यांचं जातं त्यांना काय वाटत असेल हा विचार करा. म्हणून तुम्हाला सांगते, किडनॅप करतात म्हणजे काय करतात. आता मी एकदम क्लिअरली ना या व्हिडिओमध्ये नाही बोलू शकत, कारण का यूट्यूबच्या काही अटी आहेत, त्याच्यामुळे मी बऱ्याच गोष्टी अशा क्लिअर नाही बोलणार. पण तुम्ही लक्षात घ्या, मुलांना विदेशामध्ये नेऊन विकलं जातं, मुलांच्या शरीराचे भाग काढले जातात, म्हणजे इतके घाणेरडे कृत्य करतात ना ही लोक. मुलांचं इतक्या कमी वयामध्ये धर्म परिवर्तन केलं जातं, म्हणजे जबरदस्ती. त्या निरागस मुलांना काय कळणार आहे हो धर्म म्हणजे काय असतो. तर इतक्या कमी वयामध्ये लहान बाळांचं धर्म परिवर्तन करतात, त्यांना लहानपणापासून त्यांच्या धर्माची शिकवण देतात. आणखी बऱ्याच गोष्टी होत असतात, तुम्हा सर्वांना माहितीसुद्धा असेल. म्हणून सतर्क राहा. चला आपण पुढचा टॉपिक बघूया, महिलांवरती होणाऱ्या अत्याचार. आज महिला असुरक्षित का आहेत? एकटी महिला म्हणजे सोपी शिकार. गर्दीच्या ठिकाणी मुद्दाम धक्का देणे, स्पर्श करणे, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, हॉस्पिटल या परिसरामध्ये ना या गोष्टी घडत असतात. तुम्ही बसमधून जाताना किंवा ॲटो रिक्षामधून जाताना सुद्धा ना काही पुरुष इतके घाणेरडे असतात की ते स्पर्श करणार.
हाताचा कोपरा आपल्या शरीराला लावणार, ह्या अशा गोष्टी करत असतात. आणि काही महिला असतात ना, तर त्या एकदम बिंदास असतात, पण काही बिचाऱ्या सण करतात, जाऊ दे ना, आता मला इथेच उतरायचं आहे, इग्नोर करतात. तर ते करू नका. महिलांनी गप्प बसणं ही सवय मोडली पाहिजे, कारण गप्प बसणं म्हणजे संमती नाही, ती कमजोरी समजली जाते आणि त्याचा फायदा घेतला जातो. म्हणून बोलायला शिका. जिथे गैरवर्तन दिसते तिथे बोला. दुसऱ्याच्या बाबतीत घडताना तुम्ही बघतायत तरीसुद्धा बोला. जर समोरची व्यक्ती बोलत नसेल आणि तुम्ही बघताय आणि म्हणत असाल की ती नाही बोलत तर मी कशाला बोलू, तर नाही. आपल्या डोळ्याने आपण पाहतोय ना की समोरच्या व्यक्तीशी गैरवर्तन घडतंय, होतंय, तर तिथे बोला. ती व्यक्ती कदाचित घाबरली असेल, तिला बोलता येत नसेल, तर तुम्ही त्या व्यक्तीला साथ द्या. महिलांचा विषय चालला आहे तर आणखी एक मुद्दा मी याच्यामध्ये ॲड करते. आपल्या हिंदू धर्मामध्ये तरी हे अजूनपर्यंत ही प्रथा नव्हती, पण हल्ली माहीत नाही कुठून आले, ट्रेंडच चालला आहे. मुली लिव्ह इन रिलेशनमध्ये राहतात. खरं हे तुम्हाला पटतंय का? हे योग्य की अयोग्य हे ठरवणं प्रत्येकाच्या हातामध्ये आहे. कारण की आपल्या देशामध्ये लिव्ह इन रिलेशन बेकायदेशीर नाही, त्याला सरकारने मान्यता दिलेली आहे. 2 प्रौढ व्यक्ती म्हणजे 18 वर्षानंतरची जी पिढी आहे परस्पर संमतीने राहू शकतात, हे कायदेशीर आहे. पण सामाजिकदृष्ट्या हे धोकादायक वाटते. आम्हाला पटतंय का हो की हे लग्नाच्या आधी म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलं मुली एकत्र राहणं, एका रूममध्ये राहणं, म्हणजे किती देश पूर्ण बदलत चालला आहे. कुठल्या नवीन प्रथा यायला लागलेत आणि आपण आईवडीलसुद्धा त्या गोष्टींना मान्यता द्यायला लागलो आहे. सरकारने दिली म्हणून घरूनसुद्धा आपण मान्यता देतो आहे. का तर मुलगी मोठी झाली, ती मोठं शिक्षण घेते, स्वतःच्या पायावरती उभी राहणार आहे किंवा राहिली असेल, पण याच्यामध्ये सांगू का, मुलीचंच नुकसान होतं. लग्नासारखी सुरक्षा नसते या नात्याला. नातं तुटतं कधीकधी, मानसिक त्रास होतो, आर्थिक अडचणी येतात, सामाजिक बदनामी, परत गर्भधारणा, काही वेळा वापर करून सोडलीसुद्धा जाते. हे असलं नातं आणि याला आपण मान्यता देतो. तर हे कितपत योग्य वाटते तुम्हीच मला कमेंट करून सांगा. आणि आपल्या मुलींची समजूत आपण कशी काढायची हे आपण ठरवलं पाहिजे. कारण की हे जे वय असतं ना, थोडं धोक्याचं असतं. मुलींना असं वाटतं की आम्हाला पंख फुटलेत आणि त्यांचा निर्णय त्या स्वतः घ्यायला बघतात. त्यावेळेस आईवडिलांचं, मोठ्यांचं ऐकत नाहीत. तर आपण समजूतदारपणे त्यांना सांगितलं पाहिजे. आपण या नात्याला म्हणत असू की लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहेत, पण जर आपल्या आईवडिलांच्या पिढीला विचारलं ना, तर ते लोक वेश्याच म्हणतात. कारण का, लग्न करून राहणं आणि लग्नाच्या आधी 4-5 जणांसोबत राहणं याला वेश्याच म्हटलं जातं आपल्या समाजात. पुढचा आणि महत्त्वाचा मुद्दा घेते मी, मुलींची फसवणूक. आजकाल आपल्या देशामध्ये बहुरूपी भरपूर प्रमाणात फिरत आहेत आणि ते बहुरूपी आपल्या मुलींना आवडायला लागलेत. आपल्या खोटं प्रेम, खोटी आश्वासनं देणं, भावनांचा गैरफायदा घेणं आणि गरज संपली की सोडून देणं. आज अनेक मुली मन, शरीर, पैसा आणि प्रतिष्ठा सगळं गमावतात. प्रेमाच्या नावाखाली फसवणूक हा प्रकार सर्वात जास्त दिसतो. मी तुझ्याशी लग्न करणार, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, तुझा माझ्यावर विश्वास नाही का? हळूहळू मुलगी ना मित्रांपासून, मैत्रिणींपासून, घरातल्यांपासून, कुटुंबांपासून दूर व्हायला लागते आणि एकच व्यक्तीवर अवलंबून राहते आणि हितेच फसवणूक सुरू होते. काही मुली प्रेमात पडून पैसेसुद्धा देतात, स्वतःच्या नावाने कर्जसुद्धा काढतात आणि सगळं देऊन बसतात. नंतर फोन बंद, संपर्क तुटतो आणि मुलगी कर्जात अडकते. हे प्रेम नाही तर हे शोषण आहे, लक्षात घ्या. सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात आजकाल फसवणूक होते. फेक प्रोफाईल, फेक ID, खोटं आयुष्य, गोड बोलणं, सतत लक्ष देणं. मुलीला वाटतं हा वेगळा आहे, पण लक्षात ठेवा, ऑनलाईन दिसणारं सगळं खरं नसतं. मुलींसाठी सांगते, प्रेम करताय, चुकीचं नाही आहे, करा, पण व्यवस्थित बघून करा. स्वतःची ओळख जपा, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहा. कधीही सगळं एका व्यक्तीसाठी सोडू नका. कुटुंबापासून दूर जाऊ नका. शंका वाटली तर तिथेच थांबा. अंतर्मनाचं ऐका, ते खोटं बोलत नाही. आईवडिलांसाठी सुद्धा एक मेसेज देते. पालकांनो, मुलींवरती निर्बंध नकोत. त्यांना संवाद हवा आहे. त्यांच्याशी बोला, ऐकून घ्या, समजून घ्या, घाबरू नका. कारण घरी ऐकून घेतलं नाही ना, तर बाहेर कोणीही गैरफायदा घेतं, हे लक्षात ठेवा. म्हणून आपल्या मुलींशी आईवडिलांनी फ्रीली बोला. पुढचा मुद्दा गृहिणींसाठी. कारण का व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटलं आहे की घरातील निम्मे कामं ही महिला करत असतात. आता भाजीपाला आणताना किंवा घरातील सामान भरताना थोडं सावधगिरीने वागा. कारण का आजकाल सामानावरती एक वेगळा लोगो यायला लागला आहे आणि त्या लोगोपासून मिळणारा पैसा ह्या आपल्या देशाच्या विरुद्ध
कामासाठी वापरला जातो. तर लवकर सर्च करा ज्यांना माहिती नसेल त्यांनी, आणि तो कोणता लोगो आहे तर तो पहा. आणखी एक सांगते, आता आपण जर केक वगैरे घ्यायला गेलो, उदाहरण देते, तर आपण बघतो की हा व्हेज आहे की नॉनव्हेज आहे, त्याच्यावरती एक लोगो असतो आणि ग्रीन दिसला की आपण समजतो व्हेज, रेड दिसला की नॉनव्हेज. पण आजकाल ना त्या लोगोचं जर तुम्ही सामान घेत असाल ना तर त्याच्यावरती ग्रीन कलरचा सिम्बॉल येतो, म्हणजे नॉनव्हेज साहित्य वापरलं आहे तरीसुद्धा ग्रीन सिम्बॉल दाखवला आहे. ज्या डेली मोबाईल बघतायत, रील्स बघतायत, त्यांना याविषयी माहिती असेल, पण ज्यांना माहिती नाही आहे ना त्यांना तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा. आणि आज माझ्या व्हिडिओमार्फत जर तुम्हाला कळलं असेल तर तुम्ही सर्च करा आणि माहिती करून घ्या की नेमका तो लोगो कोणता आहे. चला आता पुढचं सांगते. भाजीपालासुद्धा आणायला आपण जातो, फळं आणायला जातो मार्केटमध्ये, तर आपण म्हणतो की जिथे 2 पैसे कमी आहेत ना तिथून भाजीपाला घ्यायचा. पण 2 पैसे कमी आहेत मान्य, पण नक्की तो विकणारा कोण आहे ते पहा. पैसे वाचवण्याच्या चक्करमध्ये ना आपण इतकी घाणेरडी भाजी घेऊन येतोय ना, म्हणजे अक्षरशः त्या भाजीपाल्यामध्ये, फळांमध्ये पेशाब करतायत, थुकतायत, फळांमध्ये नपुसक होण्याची औषधं मिक्स करतायत आणि तो भाजीपाला, ती फळं ही आपल्याला विकली जातात आणि आपण म्हणतो की कमी पैसे आहेत तर तिथंच घ्यावी. तर ही चूक करू नका. आधी बघा नक्की कोण आहे आणि मग भाजीपाला किंवा सामान जे काही असेल ते घ्या. रिक्षामध्ये बसताना बघायचं की नक्की कोण आहे. आपल्या देशाविषयी मोठं षडयंत्र आता रचलं जातं आहे, म्हणून सावध राहा. बाजूच्या देशामध्ये परिस्थिती किती भयानक होत चालली आहे. महिला, मुलं, सामान्य नागरिक यांच्यावर होणारी हिंसा, ते पाहून मन सुन्न होतं आहे. आजचा व्हिडिओ कोणत्याही धर्माविरुद्ध नाही, आजचा व्हिडिओ मानवतेसाठी आहे. बाजूच्या देशामध्ये जे होतं आहे तर तो आपल्याला इशारा आहे असं समजा आणि आपल्या देशावरती प्रेम करा. मुलाबाळांनासुद्धा तेच शिकवा. तर चला पुढचा मुद्दा घेते. भरपूरच चालला आहे, रील्स बघते, व्हिडिओ बघते, न्यूज बघते, तर त्यामध्ये ना या गोष्टी मला पाहायला मिळाल्यात. तर ते म्हणजे काही धर्माची लोकं आहेत ना तर ते त्यांचा धर्म स्वीकारायला लावत आहेत. तर इथे मी सांगेल प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म प्यारी आहे, त्याच्यामुळे कुणी कुणावरती जबरदस्ती करू नका की घरामध्ये जर तुमच्या सुख शांती नसेल किंवा घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असतील, तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर हा धर्म स्वीकारा, इथे जा. खूप साऱ्या महिला गर्दीच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पॅम्पलेट घेऊन की या ठिकाणी जा, इथे तुम्हाला आनंद मिळेल, सुखशांती मिळेल असं सांगितलं जातं. रेल्वे स्टेशनच्या तिथे किंवा रेल्वेमध्ये महिलांचा ग्रुप असेल तिथे किंवा गार्डनमध्ये, अशा जिथे गर्दीची जागा असते ना त्या ठिकाणी या महिला जातात आणि त्यांच्या धर्माचा प्रचार करतात. तर मला इथे एकच सांगायचं, कुणी कोणावरती जबरदस्ती करू नका. प्रत्येकाला प्रत्येकाचा धर्म प्यारी आहे. मी हेच सांगेल की आपला जो धर्म आहे त्याच्यावरती मनापासून प्रेम करा आणि थोड्याशा पैशासाठी धर्म परिवर्तन करू नका. गरिबी बघतात, ज्या महिला गरीब आहेत त्यांच्याजवळ जातात, थोडेफार पैशाची लालच दाखवतात आणि धर्म परिवर्तन करून घेतात. तर या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि याला सुरुवात आपल्या घरापासूनच आपण केली पाहिजे. आपल्या मुलांना चांगलं शिक्षण द्या. चांगलं शिक्षण द्या म्हणजे घरातून जे आई वडील करतात ना तसं मुलं शिकतात. आपल्या देशाविषयी, आपल्या धर्माविषयी मुलांना शिकवा. जशी इतर धर्माची लोकं त्यांच्या मुलांना लहानपणापासून शिकवण देतात तसे आपण सुद्धा दिली पाहिजे. नाहीतर चालला आहे देश भरकटत चालला आहे, तसं नका करू. तर हे होते महत्त्वाचे पॉईंट, खास करून महिलांसाठी. लक्षात घ्या. ज्यांना माहिती नसेल त्यांना सांगा. आणि आणखी या व्हिडिओमध्ये कोणते पॉईंट जर राहिले असतील महत्त्वाचे, जे आजकाल भरपूर गरजेचे आहेत, तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे इतर महिलासुद्धा ते वाचू शकतात. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती, कोणत्या विषयावरती बनवू हे जरी मला सुचवलं ना तरी मी बनवण्याचा प्रयत्न करेल. तर आजचा व्हिडिओ मी सांगणार नाही की लाईक करा, शेअर करा. जर ह्यातील टॉपिक तुम्हाला पटले असतील तर तुम्ही तुमच्या मैत्रिणीला सांगा, शेजारणीला सांगा, जिला माहिती नाही त्यांना सांगा, पण सांगा, कारण का खूप गरजेचे टॉपिक आहेत. जाता जाता सांगते, आता बऱ्याच दिवस ना मी व्हिडिओ अपलोड नाही केला, तर आजचं रुटीन दाखवलं आहे आणि व्हिडिओ अपलोड नाही केला म्हणजे थंडीसुद्धा भरपूर आहे आणि रुद्राचे पप्पासुद्धा गावावरून आले, तर त्यांची 4-5 दिवस सुट्टी बाकी होती. मग ते घरी थांबणार आणि मी कुठे काम करत बसणार, म्हणून म्हटलं की आपणसुद्धा निवांत राहावं, म्हणून 4-5 दिवस मी काही काम नाही केलं. पण बातम्यांमधून बऱ्याच गोष्टी समजल्या, कळल्या की शेजारच्या देशामध्ये सामान्य नागरिकावरती होणारा अत्याचार, आपल्या देशामध्ये काय घडतं आहे. तर म्हटलं एखादा व्हिडिओ, ज्या महिलांना माहिती नाही, ज्या कामामध्ये व्यस्त आहेत, देशामध्ये काय घडतं हे माहिती नाही, तर म्हटलं एखादा व्हिडिओ बनवावा. तर हा व्हिडिओ मी आज बनवला आहे. मी म्हणणार नाही की शेअर करा, लाईक करा, नाही, फक्त जिला माहिती नाही तिला सांगण्याचा प्रयत्न करा.
तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.